सिंह राशी 13 जुलै ते 19 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। सिंह राशी प्रत्येक सिंह नेहमी गर्जना करूनच आपले सामर्थ्य सिद्ध करत नाही। काही वेळा तो शांत राहतो, योग्य क्षणाची वाट पाहतो आणि मग एका निर्णायक पावलाने संपूर्ण खेळाची दिशा बदलून टाकतो। जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर येणारा हा आठवडा तुमच्यासाठी असाच काहीसा ठरण्याची दाट शक्यता आहे। नमस्कार सिंह राशीच्या मंडळींनो, 13 जुलै ते 19 जुलैचा हा आठवडा तुमच्या आयुष्यातील साधासुद्धा काळ नाही। हा आठवडा जणू नियतीने तुमच्यासाठी लिहिलेल्या नव्या अध्यायाची प्रस्तावना आहे। या 7 दिवसात काही घटना अशा घडू शकतात ज्या सुरुवातीला अगदी सामान्य वाटतील, पण काही काळानंतर मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की खरा बदल याच आठवड्यापासून सुरू झाला होता। या आठवड्याच्या प्रारंभी येणारी आषाढ अमावस्या म्हणजे केवळ चंद्र नसलेली रात्र नाही, ती मनातील अहंकार, भीती, संभ्रम आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करण्याची वेळ आहे। प्रत्येक अमावस्या एक शेवट घेऊन येते, पण त्याच वेळी ती नव्या सुरुवातीचे दारही उघडते। म्हणूनच या काळात जे काही तुमच्या आयुष्यातून निघून जाईल त्याला धरून बसू नका, कारण अनेकदा ईश्वर रिकामी जागा अधिक चांगल्या गोष्टींसाठीच निर्माण करत असतो। याच बरोबर ज्येष्ठ महिन्याची सांगता होऊन पवित्र आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे। भक्ती, श्रद्धा, संयम आणि आत्मचिंतनाचा हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाचा संदेश देतो। खरे सामर्थ्य फक्त शक्तीच नसते, तर योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयात असते। गेल्या काही काळात तुम्हाला असे वाटले असेल की तुमच्या मेहनतीला अपेक्षित फळ मिळत नाही, काही योजना अर्धवट राहिल्या आहेत किंवा लोक तुमच्या क्षमतेचा योग्य अंदाज घेत नाहीत। पण प्रत्येक बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो, त्याचप्रमाणे तुमच्या कष्टांचे फळही योग्य वेळेस मिळणार आहे। या आठवड्यात ग्रह नक्षत्रांची हालचाल तुम्हाला 2 गोष्टी शिकवणार आहे, कुठे धाडस करायचे आणि कुठे शांत राहायचे। कारण प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी तलवारच आवश्यक नसते, काही वेळा संयम हाच सर्वात प्रभावी शस्त्र ठरतो। विशेष म्हणजे या 7 दिवसात एखादी अनपेक्षित बातमी, अचानक मिळालेली संधी, जुन्या व्यक्तीची भेट किंवा एखादा निर्णय तुमच्या आयुष्याला वेगळे वळण देऊ शकतो। त्यामुळे कोणतीही गोष्ट लहान समजून दुर्लक्षित करू नका। नियती अनेकदा मोठे बदल अगदी छोट्या घटनांमधून घडवून आणत असते। मात्र या आठवड्यात प्रत्येक चमकणारी गोष्ट संधी असेलच असे नाही। काही ठिकाणी आकर्षण असेल तर काही ठिकाणी परीक्षा। काही जण तुमच्या पाठीशी उभे राहतील तर काहींचे खरे चेहरेही समोर येऊ शकतात। त्यामुळे विश्वास ठेवा, पण विवेक सोडू नका। आषाढाच्या या पवित्र प्रारंभी शक्य असल्यास ईश्वराचे स्मरण करा, मन शांत ठेवा, कारण मन जितके स्थिर असेल तितकेच तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि तितक्याच वेगाने यश तुमच्याकडे येईल। पण या 7 दिवसात नेमके कोणत्या क्षेत्रात नशीब तुमची साथ देणार आहे, कोणत्या निर्णयामुळे लाभ होईल, कोणत्या गोष्टीत सावध राहणे आवश्यक आहे, नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य आणि विद्यार्थी जीवनात कोणते शुभ-अशुभ संकेत दडलेले आहेत। तर चला, काळाच्या गाभाऱ्यात दडलेले रहस्य, ग्रह नक्षत्रांचे सूक्ष्म संकेत आणि नियतीने सिंह राशीसाठी राखून ठेवलेल्या या 7 दिवसात एक एक करून उलगडूया। कदाचित या भविष्यामधील एखादा संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय बदलून टाकू शकतो। सिंह राशीच्या मंडळींनो, या आठवड्यात विश्व तुमच्यासाठी काही अत्यंत आशादायक संकेत देत आहे। प्रत्येक संकेताचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी नसला तरी ग्रहांची स्थिती सांगते की थांबलेली गती पुन्हा सुरू होण्याची वेळ आता जवळ आली आहे। सर्वप्रथम, गेल्या काही काळापासून मनात असलेली एखादी मोठी चिंता हळूहळू कमी होऊ लागेल। ज्या गोष्टीमुळे तुम्ही वारंवार अस्वस्थ होत होतात त्यावर मार्ग सापडण्याची शक्यता आहे। एखादा अडकलेला संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो किंवा बराच काळ प्रलंबित असलेले काम योग्य दिशेने सरकू लागेल। या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळे तेज दिसून येईल। लोक तुमच्या बोलण्याला, निर्णयांना आणि विचारांना अधिक महत्त्व देतील। एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत तुमचे मत स्वीकारले जाणे किंवा तुमच्या सल्ल्यामुळे एखाद्याला फायदा होणे हा देखील शुभ संकेत ठरू शकतो। ग्रह असेही सूचित करतात की घरात एखादे शुभ कार्य ठरणे, धार्मिक वातावरण निर्माण होणे किंवा कुटुंबातील सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळणे शक्य आहे। काहींसाठी हा आठवडा नव्या वस्तूची खरेदी, वाहनासंबंधी निर्णय किंवा घराशी संबंधित चांगल्या घडामोडींची सुरुवात ठरू शकतो। जर तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या उत्तराची, परवानगीची किंवा निर्णयाची वाट पाहत असाल तर या आठवड्याच्या उत्तरार्धात अनुकूल घडामोडी होण्याची शक्यता आहे।
अपेक्षा पूर्णपणे पूर्ण झाली नाही तरी आशेचा किरण नक्कीच दिसेल. अध्यात्माच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे. एखाद्या मंदिरात जाण्याचा योग, संतांच्या विचारांचे श्रवण, नामस्मरण किंवा दानधर्म करण्याची प्रेरणा मिळू शकते. या सात्विक कृतींमुळे मनाला समाधान मिळेल आणि पुढील निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतील. या आठवड्याचा सर्वात मोठा शुभ संकेत म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागृत होणे. जेव्हा माणूस स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो तेव्हा ग्रहांची साथही अधिक प्रभावीपणे मिळू लागते. म्हणून या आठवड्यात संधी दिसली तरी घाबरू नका आणि अडचण आली तरी मागेही हटू नका. लक्षात ठेवा, काही वेळा नशीब दार ठोठावत नाही, ते संधींच्या रूपाने समोर उभे राहते. त्या संधीला ओळखणे आणि योग्य वेळी तिचा स्वीकार करणे हाच या आठवड्याचा सर्वात मोठा शुभ संकेत ठरणार आहे. सिंह राशीसाठी शेवटचा संदेश इतकाच की सिंह राशीच्या मंडळींनो, या आठवड्याचा सर्वात मोठे संदेश असा आहे की खरा सिंह तोच जो प्रत्येक वेळी गर्जना करत नाही, तर योग्य वेळ आल्यावर आपल्या कृतीने संपूर्ण जगाला उत्तर देतो. त्यामुळे या 7 दिवसात कोणत्याही परिस्थितीसमोर घाईने प्रतिक्रिया देऊ नका. काही वेळा शांतता ही सर्वात मोठी ताकद असते. आषाढ अमावस्येपासून सुरू होणारा हा आठवडा तुम्हाला एक नवी जाणीव करून देईल. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडत नसली तरी प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे अपयश आले तर त्यातून अनुभव घ्या आणि यश मिळाले तर त्यामध्ये नम्रता जपा. हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही व्यक्ती तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतील, काही तुमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या शंकांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवणारी व्यक्तीच इतिहास घडवते. आषाढ महिन्याच्या या मंगल प्रारंभी शक्य असल्यास दररोज काही क्षण ईश्वराच्या स्मरणात घालवा. श्री विठ्ठलाचे नामस्मरण, सूर्याला अर्घ्य अर्पण करणे किंवा आपल्या कुलदैवताची मनोभावे प्रार्थना करणे तुमच्या मनाला स्थैर्य देईल. तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. त्यांचे अनुभव आणि शुभेच्छा तुमच्यासाठी अदृश्य कवचासारखे कार्य करतील. आर्थिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक निर्णय घेताना केवळ भावना नव्हे तर विवेकालाही तितकेच महत्त्व द्या. बोलण्यापूर्वी विचार करा, खर्च करण्यापूर्वी नियोजन करा आणि कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खात्री करा. हे छोटे नियम या आठवड्यात मोठ्या अडचणींपासून तुमचे संरक्षण करू शकतात. लक्षात ठेवा, सूर्य रोज उगवतो म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने केलेली तुमची मेहनतही कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आली की तिचे फळ नक्कीच मिळते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुमची जिद्द, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार सोडू नका. ईश्वर तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला योग्य दिशा देव. तुमच्या कष्टांना यशाची जोड लाभो आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व आनंद कायम नांदो. श्री विठ्ठल रुक्मिणीची कृपा आणि सूर्यनारायणाचा तेजस्वी आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या संपूर्ण आठवडा मंगलमय, यशस्वी आणि समाधानकारक जाओ. जय श्री हरी विठ्ठल.